होय का? ते काय झालंय माहितीये का मैत्रिणींनो, सकाळचं दाजींना कडक चपाती खायला लागते. हाय ना हो दाजी? मी कधी तुम्हाला कडक दिसली? कधी कडक दिसली तुम्हाला मी? आता एवढं काम करते 11 वाजेपर्यंत उठल्यापासून. करावं लागतं, नवऱ्याचा परपंच आपण नाही करायचं मग काय शेजाऱ्याने करायचा का? बरोबर, एक चाक आहे ना. हा, हाय का नाही? मागचं चाक आहे का नाही? मी फुगा आला त्या चाकाला मागच्या, हाय ना दाजी? मोरचं कसं तुडतुडीतोय बघा. वाटतं का बघून अजून अजून विचारतात का नाही माणसं दाजी? काय विचारतात तुम्हाला अजून? अजून विचारतात दाजीला लग्न झालंय का? हा, बघा असलं तर स्थळ एखादं. ही शापू भाजी केली आणि इकडं अशी सुंदर चपाती. ही अशी करपलेली कडक कडक चपाती लागते बाया माझ्या नवऱ्याला. काय करायचं? काय झालं जाय तिथे? अगं नवरा तसा सांभाळावा लागतो. इकडं बघा. हा, गज बघा नुसतं कसं चमचमीत आहे. घरचं खातोय. हा, मेसवरला नाही खात का? मेसवर कसं असतं? कसं? जर समजा डबा येतात बायको आजारी पडली तर मेसवर खायचं. बायको आजारी पडली, कधी बायको भांडली तर खायचं मेसवरचं, नाही तर नाही खायचं. भांडलं ते काय गुरुगुरु माती चुली. गुरुगुरी मातीची चुली. कुणाची माती टाकायची, कुणाची काय व्हायची. तर मैत्रिणींनो, आपण आता लताच्या ह्यांच्या रानातल्या घरी आलोय आणि हो का इथं JCB लावलाय त्यांचा. आता काय पावसाळ्याची कामं बंद आहेत काय ग लता JCBला? कस काय? काय एवढं नसतं. जर कुणाला विहीर वगैरे खांदायची असेल तर तुम्हाला JCB मिळून जाईल. ह्यांच्याकडे JCB पण आहे. तर आता बंदच आहे उन्हाळ्याचं. पलीकडे एक लावलाय का? हा हा हा. आणि इथं घराचं काम चाललंय बघा. एवढं झालं आम्ही चौकटीची पूजा करायला आलतो. स्लॅब पडला आलतो, त्याच्यावरती आलो नव्हतं. तर कुठपर्यंत आलंय तुम्हाला दाखवते आणि परत त्यांचा टावर दाखवते. मग अशी आम्ही त्या टावरच्या पलीकडल्या साईडला होतो. आता टावरच्या सरळ ह्याच्यात आलोय. आणि मतिमंद मुलांची शाळा हो का इथं या. आणि ती खांब दिसतोय का? मतिमंद मुलांच्या शाळेच्या पुढचा जो खांब आहे ना, ते आमच्या रानातला आहे. तिथं आमचं रान आहे मैत्रिणींना. आणि आमच्या गुजबावीला माळ लई बरं का. होय सुवर्णाताई? असल्या माळाला नळाखालच्या पुरी माळाला आल्यात. सुवर्णाताई, इंदापूर, लता, मळद, मी, काजड सगळं कॅनल खालचं पाणी इथं. आणि ही मी लावलेली झाडं. त्यावेळेस झाडं लावताना, आता झाडं लावलेली झाली मैत्रिणींनो 2014-15 लावली होती. आता 26 चाललंय या. त्यावेळेस दुष्काळ होता ना, आमच्या विहिरीला पाणी घातलं होतं झाडांना, कधी पाणी नसायचं त्यावेळेस. आणि ह्या झाडांसाठी मी लई रडलेली आहे. अक्षरशः ग्रामपंचायतमध्ये पण रडली होती, भांडणं केली ती, पंचायत समितीला गेलते. पंचायत समितीचं त्यावेळेस तोंड कसलं असतं ती पण मला माहीत नव्हतं. पण तरीसुद्धा गेलते. BDOंना, सभापतींना, उपसभापतींना, जिल्हा परिषद सदस्य, झेडपीचं जिल्हाध्यक्ष, सगळ्यांना ह्या झाडांसाठी भेटली होती. कारण का ह्याचं ना त्यांनी सांगितलं होतं एवढा माळ आहे, दुष्काळ आहे, तर इथं पाण्याची सोय नसल्यामुळं इथली झाडं आहेत ना ही सोडून द्यायची असं ती म्हणली होती. पण मी म्हणलं होतं की झाडं काही केलं तरी सोडून द्यायची नाही. तर ज्यावेळेस गुरं बांधलेले असतात ना झाडांना, त्यावेळेस माझा ना आत्मा असा तिळतिळ करतो. कारण का ह्याच्यासाठी लई कष्ट खाल्लेली मला माहिती ना. आता किती सुंदर आमच्या इथल्या माणसांनी जपली झाडं. पण काही रोडच्या कडेची जी गावात न येताना चढाच्या वरती येताना जी झाडं होती ना, तिथली गुरांना काही माणसांनी चारली. पण जाधव वस्तीवली एक पण झाड नाही चारलं, सगळ्यांनी ती जपली. चला आता तुम्हाला दाखवते पुढं. मग आता हे इथं राहिलं यायच्या आधी गरज त्यांनी झाडं वगैरे सगळं लावून घेतलं या नारळाची. हा, मग बऱ्याचशा ताईसाहेबांनी मला कमेंट केली ती, झालं का नाही ग लताच्या घराचं काम आका? चला तुम्हाला दाखवते किती झालंय आम्ही. आणि हे राहिलं यायच्या आधी चिमण्या राहिला आलेत. अगं बाय 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 बाय.
मला वाटतं बऱ्याच जणी इथं राहिल्या आहेत आता चिमण्या. त्यांच्या आमच्या हॉलला एकच खिडकी लताची म्हणजे एक दोनच येतं, ह्यांच्या हॉलला 3 खिडक्या आहेत. इथं वॉशरूम आणि ती सगळं बाथरूम आणि ती. काय झालं हे आमच्या लताचं ह्यांचं किचन. मंदिर कुठं आहे ग? इथं ना, इथं मंदिर आहे. लता ही वरती घ्यावं लागन अगं, स्वयंपाक करताना लय हवं लागन. नाही नाही अगं येत नाही येत का? नाही. मी पण असंच केलं होतं. मला नंतर आपल्या तानाजी दादाने आहे ना, तुम्हाला आताच बांधकाम करून घ्यावं लागेल. ही खिडकी तुला वर घ्यावं लागेल आणि ही पण घ्यावं लागेल आणि ही पण घ्यावं लागेल. नाही हो की एवढं घ्यावं वाटलं असतं. तू तुमचं किचन वाटच इथं येणार आहे अगं. मग ती खिडकी अशी वर पाहिजेत, नाही तर वारं तुला स्वयंपाकच करून देणार नाही. मग नवीन प्रकारचा किचन वाटा आलाय दुसरा. असा जरा खड्डा करायचा खाली किचनला आणि त्याच्यात ठेवायचं. नाही नाही ही वर घ्यावं लागेल एवढं. दोन्ही बंगल्यांचं तुमच्या घ्यावर. कितीचं बांधकाम आहे बाई? ही वय नवीनची बांधकाम आहे. नवीनचं बांधकाम आहे. आमची मावशी इथल्या रानात आहे. आता मी जाते तुम्हाला दाखवते रानात गेल्यावर. ह्या शाळेच्या पाठीमागं आमचं रान आहे. जीजी कुठे आहे तुमची? हां बेडरूम किती? नंतर आमची हवेली ज्यावेळेस होईल ना त्यावेळेस ह्या खांबापाशी होईल. या की इकडं पण आंब्याची झाडं बिडं लावलेत मस्त पैकी. हा नारळ पण आलेत इथं. 2 आलेत इकडं. देवापासून चाललं राहिलं यायचं प्लॅनिंग चाललं होतं. हा अगोदर झालं. फक्त कोणाचं कुठं बांधायचं त्याच्यावरून थोडं राहिलं होतं. मग फिक्स झालं ना एक तेव्हा राहणार तिथून त्या शाळेत शाळे आमच्या बांधापर्यंत आहे ह्यांची शेती, लताची न ह्यांची. आता हितनं जी चालू झाली ना शेती त्यांची, ते हो का हितपर्यंत या. ते झाड दिसते का लिंबाचं, ही ती पण त्यांच्याच रानात आहे. आणि परत तिथनं दुसऱ्यांची रान आहेत आणि हा टावर परत त्यांच्याच रानात आहे. टावरवरच येतोय फिरून. या आपल्या मैत्रिणी लय खतरनाक आहेत. हा इकडे बाथरूम आणि ती, इकडे एक बेडरूम आहे, इकडे एक बेडरूम आहे. इथं मध्ये जी ना ती मास्टर बेड आहे पलीकडली. कसलं वातावरण आहे बघा ना तुम्ही. हाय का काय टेन्शन. खिडक्यांना किती हवा येईन तुम्ही बघा ना मैत्रिणींना. लय भारी वाटतं. ही मास्टर बेड आहे ना, इथं एक बाथरूम आहे. त्या चिमण्यांना घर करायसाठी ती प्लेट काढायची राहिली. काय जणू निघा नसती प्लेट. मग लता हितनं बसून दिवाणवर आमच्याकडं बाया दिसले की दरवाजा लावून घ्यायचा. नाही नाही फरशी टाकली की जागा कमी होती. आता तुम्ही येते बघून मी वरती जाते. वरचं किती आले दाखवते. इथं एक बेडरूम काढलंय त्यांनी. म्हणजे अजून काम चालूच आहे. आणि दोघांचं पण चाललंय. म्हणजे त्यांचं भाऊजींचं बारकं भाऊ आहेत ना, त्यांच्या बंगल्यांचं इथं चाललंय. दोघांचं सगळंच काम चाललंय. इथं गॅलरी. लांब लांबपर्यंत घरं नाहीत. इथं एक आहे कोणाच तरी घर बघू शकता. इथं एक घर आहे. ही पण आमच्या इथल्या जाधव वस्तीवाल्यांचंच आहे.
पुढचा एरिया दाखवते तुम्हाला. नंतर इथे एक बेडरूम काढायची वाटतं. तो एक बेड आणि हा एक बेड दिसतोय. आता एअरपोर्ट इथनं किती लांब दिसतंय तुम्हाला दाखवते. इथं एअरपोर्ट आहे, ही धावपट्टी एअरपोर्टची. गाव म्हणजे इतक्या लांब आहे इथनं गाव. आता मी रानात जाणार आहे. इथं मावशी रानात काहीतरी करते. मला म्हणली ये, मग जाते. इथनं रस्ता आहे आमच्या रानात जायला असंच. आता इथनं मधनं आहे का नाही मला नाही सांगता येणार, नाही तर मला पलीकडून जावं लागेल. एक तर रेल्वे रुळाने जावं लागेल किंवा मग